हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 4 संवैधानिक शासन यातील तिसरा भाग अभ्यासत आहोत. अध्यक्षीय शासन पद्धती आणि संघराज्य हे मुद्दे आपण आज बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान म्हणजे काय, संविधानवाद म्हणजे काय, संवैधानिक नैतिकता म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचे प्रकार किती, त्यातला आपण संसदीय शासन पद्धती व त्याचे प्रकार आपण अभ्यासले आहेत. आज आपण लोकशाहीच्याच प्रकारांपैकी अध्यक्षीय लोकशाही शासन व्यवस्थेचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि त्यानंतर संघराज्य म्हणजे काय किंवा एकात्म शासन म्हणजे काय किंवा संघराज्याचे प्रकार कोणते पडतात, त्यांची वैशिष्ट्य काय, संघराज्याची वैशिष्ट्य इत्यादी मुद्दे आपण आज अभ्यासणार आहोत. तर तत्पूर्वी या व्हाईट बोर्डवर मी सर्व मुद्द्यांचं वर्णन लिहिलेलं आहे आवश्यक ते, तरी तुम्ही ते वहीमध्ये उतरवून घ्यावं. या मुद्द्यांचं वाचन करून त्यानंतर पाठ्यपुस्तकातल्या त्या भागाचं वाचन करून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघावा, जेणेकरून तुम्हाला मुद्दे समजण्यास सहज आणि सोपी जातील. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूयात. आपण संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास केला, त्यामध्ये आपण त्याची वैशिष्ट्ये बघितली की 2 शासन प्रमुख असतात, त्यानंतर एक नाममात्र असतो, एक वास्तविक असतो, त्याचबरोबर 2 गृह असतात कायदेमंडळाचे, लोकसभा राज्यसभा भारताच्या बाबतीत, आणि लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत असतं त्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती नियुक्त करतात. त्याच्याच इच्छेने मंत्रिमंडळाची निर्मिती होते. मंत्र्यांनासुद्धा राष्ट्रपती शपथ देतात. त्यानंतर आपण बघितलं की जर तिथलं बहुमत गमावलं तर त्यांना काय द्यावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो. म्हणजेच कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांशी संलग्न आहे या भूमिकेतूनही. आणि दुसरा मुद्दा मी सांगितला की कायदेमंडळाचे सदस्य हे कार्यकारी मंडळाचे सदस्य बनवू शकतात. आणि हे जे काही कार्यकारी मंडळ किंवा कायदेमंडळ यांना एका विशिष्ट काळासाठी, कमाल मर्यादेसाठी यांची इथे नियुक्ती असते 5 वर्ष. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर जे कायदेमंडळ, जी संसद अस्तित्वात येते लोकसभेच्या संदर्भात, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि लोकसभा अस्थायी सभागृह आहे. पण लोकसभेची मुदत 5 वर्ष आहे आणि त्यामुळेच कार्यकारी मंडळाची मुदतसुद्धा किती वर्षांची असते, 5 वर्षांची असते. ही मुद्दे आपण एकंदरीत बघितले. आता आपल्याला अध्यक्षीय शासन पद्धतीतले असेच मुद्दे अभ्यासायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते मुद्दे तुलना करून लिहिता की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ संलग्न आहे, अध्यक्षीयमध्ये फारकत झालेली आहे, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मुद्दे लिहिता की निवड किती वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी, अध्यक्षीयमध्ये 4 वर्षांसाठी, तर यातच तुमचा फरक स्पष्ट करा हा प्रश्नसुद्धा तयार होतो. तर आपण अध्यक्षीय पद्धत बघत आहोत. अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी प्रमुख हे मर्यादित काळासाठी लोकांकडून निवडले जातात. म्हणजे इथे सुद्धा निवडणुकीच्या मार्फतच हे कार्यकारी प्रमुख म्हणजेच शासन प्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख इथे निवडले जातात. त्यांना अध्यक्ष म्हटलं जातं, म्हणून याला अध्यक्षीय शासन पद्धत असं म्हणतात. आता इथे लक्षात घ्या की इथे एकच शासन प्रमुख असतो, तोच राष्ट्रप्रमुख असतो आणि तोच शासन प्रमुखही असतो. संसदीयमध्ये जसे नाममात्र प्रमुख आणि वास्तविक प्रमुख असे 2 जण आहेत, तसं इथे नाही. इथे एकच निवडला जातो प्रमुख म्हणून. निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकच निवडून देतात. 4 वर्षांपर्यंत कमाल मर्यादा आहे ही. आणि हेच ज्यांना अध्यक्ष म्हटलं जातं, निवडून दिलं आहे त्यांना, हे अध्यक्षच राष्ट्रप्रमुख आणि शासनप्रमुखाची भूमिका बजावत असतात. कायदेमंडळाकडून जे काही कायदे तयार केले जातात त्या कायद्यांच्या आधारे या अध्यक्षांना आपल्या मंत्रिमंडळ किंवा सल्लागार मंडळाला किंवा सचिवांना घेऊन कार्य करावं लागतं. त्या नियमांच्या आधारे शासनकारभार चालवावा लागतो. इथे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाची फारकत झालेली आहे. फारकत कशी झाली आहे लक्षात घ्या की इथे कायदेमंडळामध्ये बहुमत असणं
हे आवश्यक नाही अध्यक्षपदावर विराजमान होणं. लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिला आहे 4 वर्षासाठी, मग कायदेमंडळात बहुमत असलंच पाहिजे याची आवश्यकता नाही. हा पहिला मुद्दा फारकतीचा. आणि दुसरा मुद्दा की इथे कायदेमंडळाचे सदस्य हे अध्यक्ष आपल्या सल्लागार मंडळामध्ये किंवा आपल्या मंत्रिमंडळामध्ये किंवा सचिव, इथे मंत्र्यांना सचिव म्हटलं जातं अमेरिकेमध्ये, तर कायदेमंडळाचे सदस्य हे नसतात. अध्यक्ष जे काही सल्लागार मंडळ तयार करतो कारभार चालवण्यासाठी, शासन चालवण्यासाठी, ज्यांना आपण मंत्रिमंडळ म्हणू किंवा सचिव म्हटलं जातं तिकडे, तर हे जे व्यक्ती असतात हे कायदेमंडळाचे सदस्य नसतात. तर म्हणून ह्या 2 मुद्द्यांवरून आपण असं म्हणू शकतो की अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची काय झालेली असते, फारकत झालेली असते. कायदेमंडळ हे लोकांकडून निवडले जाते. जसं भारतामध्ये लोकसभे राज्यसभेचे सदस्य भारतातले लोक निवडतात, तसंच इथे पण कायदेमंडळ जे सदस्य आहे ते लोकांकडून निवडलं जातं. यांच्या कायदेमंडळाचे, अमेरिकेमध्ये सुद्धा कायदेमंडळाचे 2 सभागृह आहेत, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह अँड सिनेट असं त्यांना म्हटलं जातं. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये लोकांचे डायरेक्ट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. या कायदेमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि ह्या कायद्यांना अध्यक्षांची मंजुरी ही आवश्यक आहे, तेव्हाच ते कायदे म्हणून संमत होतात. जसं भारतात सुद्धा आपलं कायदेमंडळ लोकसभा आणि राज्यसभा मिळून विधेयक पारित करतात, पास करतात आणि त्या विधेयकाला राष्ट्रपतीची म्हणजे राष्ट्रप्रमुखाची संमती मिळाली तरच त्याचं कायद्यात रूपांतर होतं. इथे सुद्धा तसंच आहे. पण एखादा कायदा जर ह्या अध्यक्षांना नाही पसंत पडला किंवा त्यांना तो योग्य नाही वाटला, तर अशा वेळी ते या कायद्याला नकार देऊ शकतात. त्याला व्हेटो म्हणतात. आपल्याकडे राष्ट्रपतींना सुद्धा हा अधिकार लिमिटेड दिलेला आहे की विधेयक नाकारण्याचा किंवा विचाराधीन ठेवण्याचा. तर अशा प्रकारे हे दोन्ही मुद्दे इथे सारखे आहेत. अध्यक्षांनी संविधानाचे उल्लंघन केले तर कायदेमंडळ त्यांना पदच्युत करू शकते. आपल्याकडे सुद्धा राष्ट्रप्रमुखांनी जर अनैतिक वर्तन केलं, संविधानाचं उल्लंघन केलं, तर महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे संसदीय शासन पद्धतीमध्ये सुद्धा त्यांना पदच्युत करण्याचा एक मार्ग सांगितलेला आहे. संविधानामध्ये लिखित आहे तो मार्ग. पण शक्यतो लोकशाहीमध्ये आजपर्यंत अशी वेळ आलेली आपणास दिसून येत नाही. जसं मी सुरुवातीला सांगितलं की या अध्यक्षांना, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अध्यक्षांना सत्तेवर राहण्यासाठी कायदेमंडळातील बहुमताची गरज नाही. पण जर कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये एक प्रकारचा समन्वय नसेल किंवा सहकार्य नसेल, तर अशावेळी काय होतं की कारभार करताना, शासन कारभार करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा हे एकमेकांच्या विरोधी भूमिकेत असेल तर प्रत्येक वेळी एकमेकाच्या मार्गामध्ये, कार्यामध्ये हे अडथळा आणू शकतात. म्हणून असं म्हटलं जातं की जरी बहुमताची आवश्यकता नसली तरीसुद्धा अध्यक्षांनी किंवा अध्यक्ष आणि त्याच्या मंडळाने तसंच या कायदेमंडळाने आपापसात समन्वय आणि सहकार्याचं धोरण ठेवल्यास जो शासन कारभार आहे हा सुनिश्चित, सुनियोजित, सुव्यवस्थित आणि विकासाच्या दृष्टीने सकारात्मक प्रकारे केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण अध्यक्षीय शासन पद्धती कशी आहे, त्याची वैशिष्ट्ये कशी आहेत हे बघितलं. जर तुलना करायची झाली तर काही मुद्दे तुम्हाला अध्यक्षीय आणि संसदीय शासन पद्धतीची तुलना करताना, फरक स्पष्ट करताना काही मुद्दे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळाचे संबंध कसे आहेत, निवड कोणामार्फत होते, किती कालावधीसाठी होते, मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होते, शासन प्रमुख किती आहेत, त्यानंतर पदच्युत करता येतं का, बहुमताची गरज कायदेमंडळात आहे का, व्हेटो अधिकार आहे का, अशा मुद्द्यांवरून तुम्ही याचा फरक स्पष्ट करा, लिहू शकता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की संघराज्य म्हणजे काय. इथे मी सगळं हे संघराज्याचं तुम्हाला वर्णन केलेलं आहे थोडक्यामध्ये. तर इथे आता लक्षात घ्या की राज्य जेव्हा निर्माण होतं, आता इथे आपण राज्यशास्त्रीय संकल्पनेतून राज्य म्हणतो आहे, तसं आपण देश वापरला तरीही चालेल हा शब्द. तर कसं निर्माण होतं त्यावरून ते संघराज्य आहे की ते एकात्म शासन पद्धतीचं, एककेंद्री शासन पद्धतीचा राज्य आहे किंवा तिथली व्यवस्था आहे राज्य निर्मितीची, हे आपणास लक्षात येते. जसं मी इथे वर्णन केलं आहे की जे देश आकाराने लहान असतात व केंद्रस्थानी, या देशांमध्ये एकच केंद्रस्थानी म्हणजे
पूर्ण देशामध्ये मिळून एकच शासन व्यवस्था असते, त्या पद्धतीला एकात्मक किंवा एककेंद्री शासन पद्धत असे म्हणतात. उदाहरणार्थ फ्रान्स हा देश, सुरुवातीला ग्रेट ब्रिटनही अशाच पद्धतीचा होता, तिथेही एककेंद्री शासनच होतं. पण इतक्यात त्यांनी त्यांचे जे प्रांत आहे, उत्तर आयर्लंड, वेल्स आहे, स्कॉटलंड आहे, यांना काही अधिकार दिले आहे स्वायत्ततेचे आणि त्यांना स्वतंत्र विधिमंडळं दिली असल्यामुळे आता इंग्लंडचंही स्वरूप संघराज्य सदृश होतं आहे असं आपण म्हणू शकतो. पण इंग्लंड मूळतः हे एकात्मच राज्य किंवा शासन पद्धती असलेलं हे राज्य आहे. युनायटेड किंगडममध्ये एकात्म शासन पद्धती आहे, परंतु आता स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड भागांना काही प्रमाणात स्वायत्तता दिली असून स्वतंत्र विधिमंडळेही आहेत. तर हे थोडक्यात मी वर्णन केलेलं आहे की एकात्म शासन किंवा एकात्म प्रकारचं राज्य कसं असतं. तर जिथे फक्त एकच सरकार असतं, देश छोटा असल्यामुळे ते हे एकच शासन तो पूर्ण कारभार व्यवस्थितपणे पाहू शकतं, विकासाकडे लक्ष देऊ शकतं, संरक्षणाच्या दृष्टीनेही ते चौकस राहू शकतं. त्यामुळे त्यांनी एककेंद्री शासन पद्धती स्वीकारली आणि म्हणून त्यांना एकात्म किंवा एककेंद्री शासन पद्धती स्वीकारलेलं राज्य असं म्हणतात. काही देश, आता आपण संघराज्य काय म्हणजे बघणार आहोत. काही देश आकाराने मोठे असतात, एकच शासनाला संपूर्ण देशाचा कारभार चालविणे अवघड असते. कारण एवढ्या मोठ्या प्रदेशात, आता भारताचंच उदाहरण घ्यायचं राहिलं किंवा अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं राहिलं, ते इतका विस्तीर्ण प्रदेश आहे, भूप्रदेश, आणि विविध प्रकारच्या सागरी किनारा, एकीकडे हिमालय, अशा सीमा आपल्याला लाभलेल्या आहेत. एकीकडे पाकिस्तान, चीन, असे शेजारी पण आपल्याला लाभले आहेत. त्यानंतर आपण अनेक वर्ष गुलाम होतो, त्यामुळे विकासाच्या बाबतीत आपण थोडे मागे आहोत. मग जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा या देशाचं प्रशासन उत्तमरित्या व्हावं, त्यानंतर संरक्षणाच्या दृष्टीने सगळीकडे अलर्टनेस असावा, सोबतच विकास समतोलपणे साधला जावा प्रत्येक प्रदेशाचा. त्यातच भारतामध्ये विविध जाती, धर्म, भाषा, आहार, पोशाख या सगळ्यांमध्ये एक विविधता आहे. ती विविधता जपूनही या राष्ट्राची एकता ही जपली जावी, या सर्व उद्देशांमुळे आता प्रत्येक देशाचं रिझन वेगळं असेल. कोणी प्रशासनाच्या सोयीसाठी केलं असेल, कोणी संरक्षणाच्या दृष्टीने केलं असेल, असे मुद्दे अलग अलग आहेत. आणि अशा प्रकारे मूळ मोठा देश आहे, पण त्याचे छोटे छोटे प्रांत केलेले आहेत आणि एक मध्यवर्ती शासन, ज्याला आपण केंद्र शासन, संघीय शासन असं म्हणतो, आणि जे प्रांत आहेत त्या स्तरावर प्रांतीय शासन, ज्याला घटक राज्य सरकार म्हणू आपण. अशा प्रकारे जिथे दुहेरी शासन व्यवस्था असते, आणि ही दुहेरी शासन व्यवस्था असताना तिचे अधिकार कसे राहतील, केंद्र सरकारचे अधिकार काय राहतील, राज्य सरकारचे अधिकार काय राहतील, याचं वर्णन औपचारिकरित्या राज्यघटनेमध्ये लिखितरित्या केलेलं असतं. आणि इन केस कधी वाद उद्भवलाच केंद्र सरकार किंवा घटक राज्य सरकारांमध्ये अधिकारांवरनं, तर याचा निष्पक्ष न्यायनिवाडा करण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूदही असते. अशा प्रकारे जे राज्य तयार होतं की जिथे दुहेरी शासन व्यवस्था असते, एक मोठा देश असतो, त्याचे छोटे छोटे प्रांत सोयीसाठी पाडले गेलेले असतात, आणि मध्यवर्ती शासन आणि ह्या प्रांतस्तरावरही घटक राज्य शासन, त्यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी असते. अशा प्रकारे जी रचना केली जाते त्याला संघराज्य असं म्हणतात. काही देश आकाराने मोठे, एकाच शासनाला संपूर्ण देशाचा कारभार चालविणे अवघड होते, म्हणूनच देशाचे छोटे छोटे प्रदेश, प्रांत किंवा घटक राज्य केले जातात किंवा असतात. तेथे राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासन, त्यालाच राष्ट्रीय शासन, त्याला संघीय किंवा संघराज्य शासन किंवा केंद्र सरकार म्हटलं गेलं आहे, व घटक राज्य स्तरावर घटक राज्य शासन असते. या देशांमध्ये शासन व्यवस्था द्विस्तरीय असते, एक केंद्र स्तरावर, एक प्रांत स्तरावर. अशा व्यवस्थेस संघराज्य म्हणतात. यात केंद्र शासन व घटक राज्य शासनामध्ये सत्तेचे विभाजन औपचारिकरित्या केले असते, मुद्दामून केलेलं आहे की वाद होऊ नये म्हणून.
संविधानात स्पष्ट उल्लेखित असते हे पूर्ण जे अधिकार विभागणी आहे आणि काही वाद उद्भवल्यास स्वतंत्र व निष्पक्ष न्याय व्यवस्थेची तरतूद केलेली असते. भारताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर भारतीय संविधानात 7व्या परिशिष्टात याचं वर्णन केलेलं आपणास आढळतं की रचना कशी राहील, कोणत्या शासनाला कोणते अधिकार दिलेले असतील, आपल्याकडे केंद्र आणि राज्य या सरकारांना कोणत्या विषयावर अधिकार करता येतात ह्याची सुद्धा विभागणी केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची, शेषाधिकार यामार्फत केली आहे. केंद्र सूचीमध्ये 97 विषय आहेत की ज्यामध्ये केंद्रालाच ज्या विषयावर कायदे करता येतात. समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदे करता येतात. पण जेव्हा केंद्र आणि राज्याचा कायद्याचा प्रश्न येतो तेव्हा केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. आणि घटक राज्य सूचीमध्ये 66 विषय आहेत. या विषयांवर राज्य सरकारला कायदा करता येतो. आणि या व्यतिरिक्त जे काही विषय उरलेले असतात जे शेषाधिकारमध्ये जातात तो अधिकारसुद्धा केंद्राकडेच दिलेला असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकारला केंद्र सूचीतील विषयांवर कायदे करता येतात, राज्य सूचीतील विषयांवरही वेळ पडल्यास कायदे केले जातात किंवा समवर्ती सूचीत म्हणजे स्पष्ट उल्लेख तसा आहे केंद्र सूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार यामध्ये जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांवर यांना कायदे करता येतात. आणि घटक राज्य सरकारला मात्र फक्त समवर्ती सूची आणि राज्य सूचीमधल्या विषयांवर, त्यातही समवर्ती सूचीमध्ये जर केंद्राने कायदा केला तर तो श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की केंद्राला अधिकचे अधिकार आपल्या घटनेने केंद्र सरकारला दिलेले आहेत. आणि म्हणूनच भारतीय संघराज्याचं वर्णन भारतात केंद्र शासनाला अधिक अधिकार म्हणून त्याचे वर्णन एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य किंवा संघराज्य सदृश्य संघराज्य असं केलं जातं. आता या संघराज्य निर्मितीच्या पण 2 पद्धती आहे. एक आहे केंद्रोत्सारी, एक आहे केंद्राकर्षी. तर आता आपण केंद्राकर्षी पद्धत बघूयात. यामध्ये छोटे प्रदेश संरक्षण, शक्ती वाढवणे किंवा अन्य इतर कारणे यासाठी एकत्र येतात की आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे. आपण एकत्र आलो तर आपल्या म्हणण्याकडे लक्ष दिलं जाईल किंवा जागतिक राजकारणावर आपला प्रभाव पडेल किंवा आर्थिकदृष्ट्या पण आपण प्रबळ होऊ, हे सगळं कारणे. यासाठी ते एकत्र येतात व प्रबळ केंद्र शासन स्थापतात. इथे लक्षात घ्या, इथे 2 सरकार आहे पण पहिले छोटे छोटे सरकार होते, त्यांनी मिळून एकत्र येऊन मग एक केंद्र सरकार स्थापन केलं. या प्रकाराला केंद्राकर्षी संघराज्य म्हणतात. कमिंग टुगेदर, पहिले अलग होते, एकत्र आले आणि त्यांनी संघराज्य स्थापन केलं. इथे मी बघा डायग्राम केली आहे की हे 4 वेगवेगळे होते पण त्यांनी ह्या कारणांमुळे ते एकत्र येऊन त्यांनी एक प्रबळ असं संघराज्य आणि प्रबळ असं केंद्र सरकार स्थापन केलं. म्हणजे अलग होते, एकत्र आले, म्हणून याला केंद्राकडे येणे केंद्राकर्षी पद्धतीचं संघराज्य असं म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड यांचे हे जे संघराज्य आहे हे केंद्राकर्षी पद्धतीचे आहेत. अमेरिकेने इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवलं त्या 13 वसाहतींनी आणि पुन्हा गुलामगिरीत जायचं नाही, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, विकासही झाला पाहिजे म्हणून ह्या 13 वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी त्यांचं संघराज्य बनवलेलं दिसतं. तसं स्वित्झर्लंडमधल्या छोट्या छोट्या प्रदेशांनी परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी ते एकत्र आले आणि त्यांनी त्यांचं एक संघराज्य स्थापन केलं. दुसरी पद्धत आहे केंद्रोत्सारी. यामध्ये मोठ्या प्रदेशाचे छोटे प्रदेश पाडले जातात. बघा वरच्या भागात पाहिलं आपण केंद्राकर्षीमध्ये की छोटे छोटे ऑलरेडी होते, ते एकत्र येऊन त्यांनी एक प्रदेश तयार केला मोठा आणि एक प्रबळ केंद्र सरकार तयार केलं, म्हणजे ते केंद्राकर्षी. इथे मूळच मोठा प्रदेश आहे पण मी जसं वर इथे वर्णन केलं की विकास आहे, विविधता जपणे आहे आणि ते जपताना एकात्मतेलाही प्रबळ करणे आहे, या विविध उद्देशाने प्रशासनाच्या सोयीसाठी ह्या मोठ्या प्रदेशाचे छोटे छोटे प्रांत केले जातात. इथे पण 2 सरकार आहे. केंद्र सरकार जे पहिलेच होतं पण त्यांनी अजून छोटे प्रांत केले, तिथेही राज्य सरकारांची स्थापना केली. म्हणजे पहिल्या प्रकारात आपण पाहिलं छोटे छोटे सरकार आधी होते, त्यांनी केंद्र सरकारची स्थापना केली. आता आपण केंद्रोत्सारीमध्ये बघत आहोत की केंद्र सरकार पहिले होतं, त्यांनी घटक राज्य सरकारांची स्थापना केली आणि त्यांना काही अधिकारसुद्धा दिले आहेत. यामध्ये मोठ्या प्रदेशाचे छोटे प्रदेश पाडले जातात एकात्मता टिकवणे, विविधता जपणे, प्रशासनाच्या सोय इत्यादीसाठी. यातून जे संघराज्य निर्माण होते त्याला केंद्रोत्सारी संघराज्य म्हणतात. होल्डिंग टुगेदर.
होल्डिंग टुगेदर. इथे कमिंग आहे, इथे होल्डिंग आहे, धरून ठेवलं आहे. एकात्मतासाठी यांना धरून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ भारत. इथे मी चित्र दाखवलेलं आहे बघा. हे पहिले होतं आणि हे इकडे ॲरोची दिशा बघा, इथे कुठे आहे आणि इथे कुठे आहे. इथे येत आहेत, इथून निघत आहेत. म्हणून हे केंद्रातून बाहेर पडले आहे. केंद्राने स्वतःहून हे राज्य सरकार स्थापन केले आणि इथे यांनी केंद्र सरकार स्थापन केलं. म्हणजे इथे पहिले छोटे होते, केंद्र सरकार स्थापन झालं. इथे पहिले केंद्र सरकार होतं, घटक राज्य सरकार नंतर स्थापन झालं. म्हणून याला केंद्रोत्सारी पद्धती असं म्हटलं जातं. आणि मी जसं सांगितलं की भारत हा केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेलं संघराज्य आहे. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की भारताचं इंग्लिशमध्ये त्याला क्वासी फेडरेशन असं म्हणतात. एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य किंवा संघराज्य सदृश संघराज्य असं म्हटलं जातं. आणि आज जर आपण विचार केला तर या संघराज्य स्वीकारल्यामुळे भारताने आपल्याला त्याचे अनेक फायदे झालेले दिसून येत आहेत. भाषावार आपण स्वातंत्र्यानंतर जी प्रांतांची रचना केली ती आपण भाषावार केलेली आहे. त्यामुळे भाषांची विविधता, आहार, पेहराव, संस्कृती, या सगळ्या जाती, धर्म, सण, उत्सव या सगळ्यांची विविधता आपल्याला जपता आली. परंतु संघराज्य ह्या निर्माण केल्यामुळे अशा प्रकारचं कुठेतरी आपण एकात्मताही जपलेली आपणास दिसून येते. तर या पाठामध्ये आपण आजच्या भागामध्ये अध्यक्षीय शासन पद्धत कशी असते, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे शिकलो. मी तुम्हाला संसदीय शासन पद्धत आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कशी तुलना करायची हे सुद्धा सांगितलं. कोणते मुद्दे घेऊन ती तुलना तुम्ही करू शकता. त्यानंतर संघराज्य म्हणजे काय, एकात्म शासन म्हणजे काय, संघराज्याचे प्रकार शिकलो, केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी, त्याचे उदाहरणंसुद्धा आपण बघितले. तर यावर एक दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा तयार होऊ शकतो. संघराज्य म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगून त्याची वैशिष्ट्ये सांगा. तर मी तुम्हाला त्याची वैशिष्ट्ये सांगितली. कोणती सांगितली की दुहेरी राज्यव्यवस्था असते किंवा शासन व्यवस्था असते, संविधानामध्ये लिखित असतं. त्यानंतर अधिकार विभागणी झालेली असते आणि वाद झाल्यास स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद असते. ही या संघराज्यासाठी, संघराज्य सुचारू रूपाने चालवं म्हणून ह्या तरतुदी केल्या आहेत. यांना वैशिष्ट्यसुद्धा म्हटलं जातं. तर हे सगळे मुद्दे यामध्ये कव्हर झालेले आहेत. मोठ्या प्रश्नाच्या दृष्टीने संकल्पना चित्र असेल, संघराज्य निर्मितीचे प्रकार, केंद्राकर्षी किंवा केंद्रोत्सारी, इथे कमिंग टुगेदर किंवा होल्डिंग टुगेदर, अशा पद्धतीने आपल्याला यावर आलेली प्रश्नोत्तरे सोडवता येतील. रिकाम्या जागा, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा गटातनं बसणारा शब्द ओळखा. जसं इथे तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि आयर्लंडचे प्रजासत्ताक. तर इथे गटातनं बसणारा शब्द आहे आयर्लंडचे प्रजासत्ताक. कारण इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे काय आहे, ग्रेट ब्रिटनचे भाग आहेत. ग्रेट ब्रिटन हे 4 भाग मिळून बनलेलं आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड. आयर्लंड हे जे आहे याचे 2 भाग आहे. उत्तर आयर्लंड ग्रेट ब्रिटनमध्ये आहे आणि आयर्लंडचे प्रजासत्ताक हा एक स्वतंत्र देश आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतात. तशी तुम्ही तयारी करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटला, माझं शिकवणं सहज, सोपी आणि तुम्हाला समजत असेल तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील भागामध्ये आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.